महालक्ष्मीचा वरदहस्त लाभलेला आहे गावामध्ये पांडवकालीन स्वयंभू श्रीदेव लिंगेश्वर मंदिर आणि या मंदिराच्या प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा आज 4 वर्षांच्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमंताचं भजन मंडळ वर्धा तालुका पुरा जिल्हा संघ दिवस होता विजयार्थ मंडळ आणि आजचे माझे प्रतिस्पर्धी हुआ सन्माननीय प्रकाश मार्कर हुआ आम्हा दोन्ही या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम ते गावातील सर्व ग्रामस्थांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या रसिक महाविद्या प्रेक्षकांना महिला वर्गाला सुद्धा विनम्र अभिवादन करतो। म्हणजे जमलेल्या माझ्या प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत दर्शनीय या ठिकाणी आलेले आहेत, अनेक नामवंत वक्मोदक आलेले आहेत। त्यामध्ये आपल्या गावचे सन्माननीय महेश पाटील सर जे संगीतामध्ये विशारद आहेत, त्याप्रमाणे सन्माननीय संदीप मोठेगोळ या ठिकाणी आलेले आहेत, त्याप्रमाणे सन्माननीय संदीप पुजारी आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो। या ठिकाणी अनेक भजनीमुळे पकवायचे अन्य कलाकार असतील, मान्यवर कलाकार असतील, त्या सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे। त्याप्रमाणे मोठेगोळ सन्माननीय आपले मार्गदर्शक चंद्रकांत रासम साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो। महाराष्ट्राचं आहे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री हनुमानला वंदन करून विद्याचं दैवत सरस्वती मातेचं होऊन इथली स्थान देवता आणि रंग देवतेला वंदन करून म्हणजे ग्राम देवताई सातेरी मातेच्या चरणाची नीत आहे यांच्या ग्राम देवतेला नमस्कार करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलाला या आमने सामने सामन्याला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बना के क्यों बिगाड़ा रे बिगाड़ा नसीबा ऊपर वाले रखुमा माझी पेरणी करी
शिवगौरी सुता नमो एकदंता शिवगौरी सुता तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी ठेवितो माता तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी ठेवितो माता तुझ करता आणि करविता तूच करता आणि करविता तुझ करता आणि करविता तूच करता आणि करविता शरण आलो मी तुला भगवंता शरण आलो मी तुला भगवंता गौररूप हे तुझे पाहता गौररूप हे तुझे पाहता गौररूप हे तुझे पाहता गौररूप हे तुझे पाहता सौख्य लाभुदे अमुचा चित्ता सौख्य लाभुदे सौख्य कुंडलिका हरी 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 विठ्ठल विठ्ठल श्रीज्ञानदेव विठ्ठल बोणी केलेली आहे नियमानुसार केलेली आहे मला शिकत होता अरे उगीच आपण माहोल बिघडवणं चुकीचं ठरेल कारण माझ्यासमोर साक्षात ज्यांनी 45, 50, 40 वर्ष भजनाची सेवा केली ज्यांना भजनरत्न पदवी प्राप्त झालेली कोणी दिली माका ठाऊक नाही ते भजनरत्न प्रकाश पारकर बो माझ्यासमोर असताना शेवटी विचार करून बोलावं लागतं काय खूप सुंदर सुरुवात केली 1-2 मुद्दे मांडले बुवानी की लोके बुवांचा आवाज त्यांच्या गुरुसारखा कुठेतरी जाणीव होते यांचं माका काय विषय माहिती नाही आपली म्हणे जाणीव होते कदम बुवांचं काय त्या लाईनचं होते इकडे म्हणलो काय पत्त्यानं म्हणजे मलाच बोलले ते बुवा एक मला सांगा तुमची लाईन काय अहो तुम्ही रूपावर घेतली तुमका वास्तविक शरम वाटक होई होती तुम्ही लाज लज्जा अगोदर म्हणजे विकून खाऊ नका हो इथे काय माहितीये कर्म इथे करायचं नाही इथे फेडायचं तुम्ही वाक्य बोललात ना दुसऱ्या क्षणात रूपावर तुमका आमची घेऊची लागली लक्षात घ्या आमच्या लाईनची मी तुमका त्याचं प्रूफ देते ना माझे बघा ना युट्यूबच्या अगोदर 7-8 वर्षापूर्वीचं बघा दुसऱ्याचा चोरायचा आणि आपल्या नावावर खपवायचा काय हा एक विषय सांगतोय मायबाप प्रेक्षको पंचपक्वान्नाचं जेवण जर माणसाच्या पुढ्यात दिलं ना तर माणूस 100% त्या पंचपक्वान्नाचा आस्वाद घेऊन 100% ते खाणार पण गाढवाच्या पुढ्यात जर पंचपक्वान्नाची जर ती पत्रावळ दिली तर गाढव पहिलो पत्रावळीक ढास मारतलो सगळा जेवणता उपडी करतलो आणि नंतर त्याचा पोट भरताला तशातली यांची परिस्थिती झाली आहे आम्ही रिस्पेक्ट ठेवून यांना जर बोलायचं ठरवलं ते म्हणतात की नाही तुम्ही सांगतात ते काय वाचन काहीतरी म्हणाले माका
ठीक आहे ना, मला कुठे अपेक्षा आहे की तुम्ही मला लोकांनी मायबाप प्रेक्षकांनी काय की अध्यात्माचं भाष्य म्हणावं, मला गरज नाही त्याची. जी माझ्यावर माहिती आहे ती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. मला सांगा, ह्यांनी जी आता सुरुवात जी काही केलेली आहे, ह्याच्या अगोदर पारकर बुवांची या पद्धतीची सुरुवात कुठे गेली त्याचा विचार करण्यासारखा आहे ना. 40 वर्षात या माणसाने कधी केलंय का ते? आज तिथे बंधनं आली. बंधनं कसली आलीत? टायमिंगचं बंधन आलं. किती 30 ते 35 मिनिटात पहिलं सगळं संपवायचं आहे. 1 तास घेतला ना, घेऊ दे, मला त्याच्याबद्दल वाद नाही. मग दुसरीकडे बोट ठेवून उपयोग नाही. बुवा आपल्याकडे आधी झाकून बघा आणि मग बोला. काय आहे, अक्कल शून्य माणसाला दुसऱ्यावर निंदा करण्यासाठी अकलेची गरज लागत नाही. लक्षात ठेवा, अकलेची गरज केव्हा काय म्हणतोय बघा, अक्कल शून्य माणसाला. आता कोण असत ह्यानी ठरवता, माझ्या बरोबरचं कोण प्रतिस्पर्धी आहे त्यांनी ठरवता. मी डायरेक्ट अटॅक करतोय, ते कुणी ते समजून घ्यावं असलं आपला काय नाही. बाण काढलं, सापकन ओढलं, चल आर्या पार, ही ताकद होई. लक्षात घ्या, चोरून ताकात जायचं आणि कुणला लपवायचं कोणी सांगले ना. आणि ह्या आमका कोणी शिकवलेलं नाही. माझात लाल काय गरज नाही. ती केडली सुद्धा झाडावरची तशीच म्हणतात, माझं लाल. त्यांना काही माहिती आहे घासून लाल झाला होतो एकामेकाचो. प्रत्येकाची परिस्थिती तीच आहे. इथे चांगल्याच्या मागे कोण जात नाही. लक्षात घ्या, ह्या 4-5 2-3 बाऱ्यामध्ये त्यांचा विषय होता की तुम्ही पुराणातल्या गोष्टी, अरे तुमका काय करूचा, तुमका जमतात तर तुम्ही सांगा, नाही तर तुम्ही ब्या करा ना. तुमच्या आधी बारी किती होत वर्षात ते माका सांगा. तरी तुमका 4 वेळा हल्ली मी जोडी एक घेतले म्हणून तुमका बारी येत हो. इळियात तुम्ही नाहीच होतास. कोण नाही म्हणून म्हटलं पार करा का जेव्हा म्हणून. आणि 40 वर्षानंतर त्या मंडळाने सांगितलं, बुवा तुम्ही सुरुवात करा, तुम्ही सिनियर आहात. या लिंगेश्वराला स्मरून सांगतोय. ते माणूस सांगतायत की त्या गुंडूबुवांना बोलवा आणि टॉस उडवा. लाज वाटत नाही त्या भजनासाठी टॉस उडवायला? कशासाठी टॉस उडवायची? मी पण केली असती ना, सुरुवात केली कित्येक वेळा. ह्याच्यानं कित्येक वेळा आम्ही टॉस उडवत नाही कधी. लोकेबुवांच्या माझ्या भार्य म्हणजे त्यांच्यावर मला करूक चांगला वाटतं. तुमच्याबरोबर काही इंटरेस्ट नाहीत को, म्हणून आमची भार्य भरपूर होत. यांच्याबरोबर तर काय विचारूच नका. आमका दोघांना काय करू बरं वाटतं यांच्याबरोबर, म्हणजे भार्य करू. आम्ही तिरंगी भार्येत सुद्धा हे असतात ना. काय बोल, ह्या माणसाचा विषय घ्या ना बुवा तुम्ही. ह्या माणूस दुसऱ्याला समोरच्या बुवाला कधी बोलतच नाही. तुमका ती सवय झाली होत. कारण काय, 40 वर्षाचे किडे आता बाहेर पडतात तुमच्यातून. लक्षात घ्या, भजनरत्न कोणी पदवी दिली तुमका? काय माझ्या समोर आणा. कोण तो भजनरत्न पदवी तुमका? होय, तुमका असं वाटतं काय तुम्ही माका मानित असेल तर मी तुमका रिस्पेक्ट देणार असं वाटतोय? वार्ता सोडा, ती मुळीच मिळणार नाही. तुम्ही रिस्पेक्टफुली माझ्याशी बोला, मी रिस्पेक्टफुल घेणार. तुम्ही अवजाव करताय, मी सुद्धा अवजाव करणार. तुम्ही पुढे सरकलास, त्याच्या 4 पावला पुढे मी सरकताल. मी काय कमी नाही. लक्षात घ्या, कुल्या क्षण लावानी माका बैल म्हणा कोणी सांगलंय ना? अरे समोरासमोर लोकांच्या आहे ना, जे काय आहे ते वास्तवात आहे. ध्वनी ब्रह्मांडाचा आमचा काही विषय नाही. ओंकाराची दुनियेक माहिती आहे, ओंकाराची निर्मिती. कीर्तनकार जे काही पाय दुःख दाखले देतात, माका फक्त याचा उत्तर द्या. कीर्तनकार जे काही रामायण महाभारतातले जे काही दाखले देतात ते कशाच्या आधारे देतात त्याचं वाचन सांगा जरा मला. आध्यात्मिक कीर्तन आपण म्हणतो, तुम्ही ऐकलं काय? परांजपेताईंचं कीर्तन ऐकलंय काय कधी? ओ भो, कशाला नको त्या विषयात. तुमच्याने जेवढं काय झेपतोय ना, 40 वर्षात 2 हाताने तुम्ही 6 वाजवू शकत नाही. एका हाताने आपले टाय 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 करताय हो. आणि आमका असं मोठेपणाची गोष्टी सांगता. रिस्पेक्ट तुम्ही नाही केलाय. लक्षात घ्या तुमचा. आणि बंधनं आलीत. कसली बंधनं ठीक आहेत, चांगली आहेत. बुवाने सांगितलेलं मी सगळेच मुद्दे खोडणार नाही. अतिरेक झाला एखाद्या गोष्टीचा की ते बंधन पाळावं लागतं. पारकर बुवा मला सिनियर आहेत, लक्षात घ्या. पण आजच्या घडीला माझे ते प्रतिस्पर्धी आहेत, ते अध्यक्ष आहेत कणकवली तालुक्याचे, किंवा ते स्टेजवर मेन जास्त असतात. आमचं तसं काय म्हणजे खरं ते खरं आहे. तर आम्ही रिस्पेक्ट देणार नक्की. पण तुम्ही जर समोरच्याची जर इज्जत काढत असाल तर इज्जत काढून भिजतच मी जाणार. माका त्याच्याबद्दल युट्यूब असू दे नाही तर काय असू दे, आपला त्याच्याशी विषय नाही. असं तर तुमका मी खरं सांगते, युट्यूब आता काय झालंय बुवांच्या पसंतीवर आहे. बुवाने सांगितलं युट्यूब करा, नका करू. केवळ तुमचा वयाचा मान राखून, रिस्पेक्ट ठेवून. तुम्ही भाई कदमांच्या तिथे बसलेलात, तुम्ही त्यांचे पाहुणे आहात. तुम्ही एवढ्या लांबून एवढे वयस्कर लोक युट्यूबच्या माध्यमातून येतात म्हणून आम्ही त्यांना नाकारू शकत नाही. आज घरापासून ठरवून दिलेला होता माझा रेकॉर्डिंग करायचा नाही. मी तुम्हाला नेहमी सांगतो, याच्या पुढे पण सांगतो, यायचं असेल ना प्लीज फोन करून या.
आणि त्यांची माझी असली तर आम्ही आता करूकच देऊचो नाही कोणा उगीच भानगड. अहो काल जराशी बारी गेली कुठेतरी एक मी वाक्य चुकीचं बोललं लगेच त्याचे क्लिप करून ह्यांच्यात म्हणजे कोण जे होते त्यांनी क्लिप करून टाकले आणि आज माका ते ठीक आहे चुकीचा एखादा काय आहे आता बंधन आली तो त्यामुळे जरा बंधन ती बायपास करायला जरा वेळ लागणार थोडासा इकडे तिकडे थोडा वेळ जाईल ना. शेवटी आम्ही पण माणूस आहोत ना आम्ही काय जनावर आहो का. परमेश्वरानंच अशी निर्माण केलेली होती जनावर सगळी पण 4 पायाच्या पण इतकी अक्कल दिलेली नाही लक्षात घ्या जितकी 2 पायाच्या का. 4 पाय असून सुद्धा परमेश्वराने त्या का आडवं चालाक लावले ना वाघ सिंह हत्ती पण माणूस 2 पायाला असा ताट उभा उगीच नाही तो बरोबर. आपली आपण ठेवायची आहे. 40 वर्षाची जर तुमका होईया तर आपण त्या पद्धतीत माझ्याशी संभाषण करावं. मी माझ्यातर्फे मी बरोबर असेल माका काय गरज लागणार नाही समोरच्या बुवांका बोलायची लक्षात घ्या. इथे आपल्या माणसाची आपलं माणूस जेव्हा घाव घालता ना आपल्या माणसात तेव्हा वाईट वाटतं लक्षात ठेवा. बाहेरच्या परक्या माणसाने घाव घालण्यापेक्षा जेव्हा आपलं माणूस घरातलं माणूस आपल्यावर जेव्हा घाव घालता ना काय त्या रावणाक मारण्याची भिषाद होती काय प्रभू रामाची पण रावणाचं सोप्पा भाव घेऊन इलो भेटलो कोणा प्रभू रामात. आणि रावणाचं मरण कशात आता सांगितलं रावणाने रामाचं युद्ध होऊन राम तसं रावण तसं मरू शकत होता का नाही. कारण रावणाचा मुलगा मेघनाथ मेल्याशिवाय रावण मरू शकत नव्हता. मेघनाथाला मारण्याची ताकद प्रभू रामाच्या भावामध्ये म्हणजे लक्ष्मणामध्ये आहे. 14 वर्ष अन्न असून अन्नहारी बायको असून ब्रह्मचारी आणि निद्रा असून निद्राहारी 14 वर्ष ही पथ्य ज्यांनी पाळलं ना तोच त्या मेघनाथाक मारू शकत होता. आणि ह्या पथ्य फक्त कोणी पाळल्या बायको असून ब्रह्मचारी 14 वर्ष बायको बरोबर असून सुद्धा प्रभू रामाबरोबर वनवासात गेला तो त्याचा भाऊ लक्ष्मण. 14 वर्ष डोळ्यात डोळे लावत नाही लक्ष्मण. 14 वर्ष अन्न असून ग्रहण केलं नाही. 14 वर्ष अन्नाचं कण नाही घेतल्याने त्या प्रभू रामाच्यामुळे लक्ष्मणाने तोच त्या मेघनाथात मारू शकत होतो. आणि मेघनाथ मेल्याशिवाय रावण मरू शकत नव्हतो. मेघनाथाचा शेवट झालो रावणाचा शेवट झालो लक्षात घ्या. म्हणून कोण जनार्दन स्वामी म्हणतात सर्पासी पाजिता दूध पुढे राहे तू सावध. हे साप असत साप लक्षात घ्या. हे जे पारकर बुवा असत ना साप असत त्यांची वावा केली ना तर गजरात माझी नाट मोडून जातले एवढी ताकद आहे. अजूनही मोडणार बरोबर ना. भले माझ्या गजरात 4 लोक कमी असतील पण युट्यूब ना उद्या जाऊन घराकडे ऐकशात तुम्ही सगळं मी पण करून जातो. म्हणतोच सांगतोय की सर्पासी पाजिता दूध पुढे राहे तू सावध. येता तया अंगी बळ ओके विषारी गरळ डोले ऐसा वाटे तुझ. डोले ऐसा वाटे तुझ तरी टिपतो सावज. तोंडावर जरी काळ्या असल्या तरी कान बरोबर इकडे. बघा तोंडावर हसू आहे का. मगाशी पैसे वगैरे राहिल्यावर हा काय मंडळी आहेत किती चांगल्या पद्धतीत आम्ही काही म्हणतोय वाईट आहे म्हणून. पैसो बोलता ना पैसोच बोलताय हो. अरे पण तो परमेश्वर बघतोय ना 40 वर्षात काय केलं ते तो हिशोब परमेश्वराच्या हातात आहे ना. तो टाकतो बरोबर. टाइम भरला तुझा शर्टाचा बटन सुद्धा फुरसत लावली होतो नाही लक्षात घ्या. मांजरात तसाच वाटतं आपण दूध पितोय तर दुनिया बघणार नाही. मी डोळे बंद केले म्हणून सगळ्यांनी बंद केले. तुमची हिस्ट्री कुठे जाईल माझी हिस्ट्री कुठे जाईल. लोकांच्या बाप युट्यूब हा ना टाका ना पारकर या सगळ्या सुरुवातीचा फेर हवा तर तुमका समजा ठीक आहे सुरुवात करतो. ज्या पद्धतीत ते बोलले त्या पद्धतीत मी बोलणार. एक्स्ट्रा काय बोलणार नाही कारण सिनियर आहेत रिस्पेक्ट ठेवणार. आपण रामकृष्ण हे म्हणायचं आणि त्यांच्या कथा जर आपण सांगितल्या तर ते हे अध्यात्म नाही हे ते ना. अरे 5 पांडव तुमच्या शरीरात 101 कौरव 5 पांडव कुठे आहेत हेच अध्यात्म आहे ना. अध्यात्म तुम्ही काय सांगताय. ही पंचेंद्रिय जी काय आहेत ना त्याच्याबद्दल सांगताय ना. ही पंचेंद्रिय कोण आहेत ते सांगा ना मग समजेल अध्यात्म म्हणजे काय. मग आपण दृष्टिकोन सांगतो तर त्या दृष्टिकोनातून लोकांच्या मनात राहतं.
रुपाबाईला सांगितलं ना बुवानी, पुंडलिकाने सेवा केली आई बापाची. का गोष्ट सांगितली, कशाला गरज नाही ना, पण लहान मुलांच्या लक्षात राहतं, आपल्या लक्षात राहावं म्हणून आपण त्याचा आधार घेतो. लक्षात घ्या, मग तुम्ही त्याचा वापर करा. काय बुवा नुसती नावं ठेवून उपयोग नाही. जाऊ दे. Hare Ram Krishna Hare Hare
हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी 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 राम हरी 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 राम हरी 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 राम हरी हरी की महिला वर्गात किती आई आई या विषयावर बोलले. म्हणे पिंड गर्भात असताना ती काय उघड्यावर फिरते, म्हणजे गर्भपिंडात पोटात असताना उघड्यावर फिरते. बुवा काय हे काम दिलेलं ना त्यांका बुवा. बरं मी म्हणते आता समजा रिवर्स केला तर तुमका जमात का? उद्यापासून सांगा बघूया विषय. नाही हे जमण्यासारखं नाही ना, हे जमण्यासारखं नाही आहे, लक्षात घ्या. जे आहे वास्तव ते स्वीकारायला पाहिजे, ते उलट करून चालत नाही. ती आई तिची नाळच जुळलेली आहे आपल्याशी, म्हणून आई जवळ आहे ना. बाप याचा अर्थ बाप कमी आहे का? बाप कमी नाहीये, फक्त ती गर्भात आपल्याला 9 महिने तिने ओटीपोटी बाळगले. उद्यापासून सांगितलं आमच्या बायकांना, उद्यापासून लॉक बघतात, बाहेर फिरा नको. माका सांगा, पूर्वीच्या महिलांना 8-8, 10-10 मुलं झालीत. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करायची, म्हणून 10 मुलं होईपर्यंत एकाही महिलेचं कधी सिझरिंग झालेलं तुम्ही ऐकलंय का? आणि आता यांच्यासारखे बुवा सांगतात उघड्यावर फिरतात. उद्यापासून घरात रवली काय 100% महिलांपेक्षा 99% महिलांचं सिझरिंग होते, लक्षात ठेवा. मग बापूस म्हणतो माका एक झालं तितकं फुरे, दुसरं नको. किती त्या 70-80 हजार रुपये खर्च आहे, लोक खर्चात कोण पडतो परत? आयुष्यभर त्या मुलांसाठी कर्ज फेडवलं. आई बाप हे दोन्ही सेम आहे, तो काय विषय नाही. जेवढी बापावर जबाबदारी आहे तेवढी आईवर जबाबदारी आहे, ही लक्षात घ्या. आता तुम्ही कुठे जाणार? आता कुठे गेलात तरी रिझर्वेशन आणा. हिंमत नव्हती आपल्या स्वतःच्या बायको कधी 4 चौघांच्या पुढे हाप मानण्याची, पण एसटीत गेलो तर बिंदास म्हणतो ना, एक फुल्लेनी एक हाप द्या. कंडक्टर म्हणतो हाप कोणची? तर बायकोची हाप दी. ही खायच्या नवऱ्याची हिंमत हा बायको स्वतः हाप मानाची. घराकडे म्हणाल बघा, तुमका अनुभव येत, बायको खी नेऊन ठेकती. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करा, 50% महिला सरपंच पदावर बसलेत, बरोबर आहे ना? खी जावची ती महिला सरपंच, महिला आरक्षण मिळालेलं आहे. तुम्ही साधे देवळात जावा ना, अर्चना बाईच्या नावानं, पूजा बाईच्या नावानं, आराधना बाईचं नाव, ज्योती बाईचं नाव, सगळी नाव ही बायकांच्याच नावानं, म्हणजे स्त्रियांच्या नावानं आहे. पुरुषाच्या नावानं का? हा फक्त याकच पुरुषाच्या नावानं, बाकी काय नाही. तुम्ही समजलं त्यांना, पटकन समजलं, नाही समजलं तो घराकडे जाऊन विचार करीत बुवा असं काय केलं म्हणून. तुम्ही सदानंद दिनकर कदम यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वागत करतोय. तुम्ही टीव्ही बघा ना साधा, तिथे पण ऍडव्हर्टाईज जे असतात ना ते महिलांसाठी एकदम भारी भारी असतात. लक्स लगाव खूबसूरती पाव, संतूर लगाव, काय तर फेअर अँड लवली लगाव, चेहरा निकराव. पुरुषांच्या नावाने खरीची ऍडव्हर्टाईज असतील. बिटेक्स लगाव खुजली भगाव, सपट लोशन त्वचेचे संरक्षण. बापी आपले खाणे असलेले आणि ती ऍडव्हर्टाईज असतं, लक्षात घ्या. हे मजेचे भाग आहेत. बुवा खूप ग्रेट आहेत, माणूस आहेत, मी खरं त्यांचा रिस्पेक्ट करतो. बुवांकडनं एक गुण घेण्यासारखा आहे, थोडीशी लाल कर, म्हणजे बुवांचा एक गुण घेण्यासारखा आहे. नाही माझ्या तोंडातनं पटकन अरे तुरे येतो, कारण आम्ही नेहमीचे विषय आहेत. पण बुवा, आणि हे लिंगेश्वराला समोरून सांगतोय, बुवा छोटा मुलगा समोर असला ना
तरी पण बुवा हो जाव करतात. एकदा बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि याच विषयावरून आमचे विषय होतो. त्या बुवाने परवा राखल्याने आमचं नियमा समोरच्या बुवा अरे तुरे नाही हो नियम इलो. समोरच्या बुवा लहान असं मोठं अरे तुरे करायचं नाही. बाहेर माणसांची ती बापियाची डबल बारीच बंद करून टाकल्याने तर बरा केल्याने एकंदरीत बरा केल्याने गरज होती. कारण हल्ली तो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावरनं तो विषय आमचा. त्याच्याबद्दल काय विषय नियमांबद्दलही माझं काय म्हणणं नाही. फक्त गाण्यांचा विषय जरा प्रॉब्लेम येतात. गाणी कोणीतरी फरमाईश सांगली तर म्हणायची लागतो. गाणं यात म्हणाचा ना असे नियम झालेले आहेत. पण कोणी ह्याच्यात राजकारण होऊ शकतं ना. 100 रुपये का वाचायचं नाव वाचायचं नाही. हा हे गाणं म्हणायला सांगितलं त्यानं सांगत नाही समोरच्या आणि त्या गाणं द्यायचं ढकलून आपण काय करतो. फरमाईश आली मला असं नाही ना होत. जाऊ दे सोडा त्या विषयावर आम्ही बोलणार नाही. जे वरिष्ठ बसलेत ते निर्णय घेतील. घेतोय आणि कोणी खूप छान आई वडिलांचं गाणं म्हटलं. खरंय आपल्या आई वडिलांची एक लक्षात घ्या. तरुण पिढीला भजनाच्या माध्यमातून हेच सांगायचंय की आपलं वागणं समाजात असं पाहिजे की आपल्या आई वडिलांची मान समाजात खाली गेली नाही पाहिजे. याचं भान प्रत्येक मुलाने आणि मुलीने ठेवलं पाहिजे. लक्षात घ्या आपले आई वडील आपल्यासाठी किती काबाड कष्ट काढतात. आपले आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतात. ज्याचं नशीब असतात त्याचेच आई वडील जिवंत असतात. लक्षात घ्या. नाहीतर जन्म दिलेल्या सुद्धा एखाद्याची आई जाते त्याला माहितच नसतं की आई कोणाला म्हणतात नाही आई कशी असते. ते एका पिक्चरचं गाणं होतं बघा. काय का तुझं काय कशी होती रे माझी आई कशी होती रे माझी आई कशी होती रे माझी आई. तू कितनी सुंदर है तू कितनी प्यारी है प्यारी प्यारी है. ओ माँ ओ माँ ओ माँ के जो दुनिया है ये है कांटों का तू फुलवारी है. ओ माँ ओ माँ शेवटचं कडवं घेतोय. माँ बच्चों की माँ होती है माँ बच्चों की माँ होती है. वो होते हैं किस्मत वाले जिनकी माँ होती है. कितनी सुंदर है कितनी प्यारी है प्यारी प्यारी है. ओ माँ ओ माँ ओ माँ ओ माँ. एकदा आई वडिलांसाठी टाळ्या. म्हणजे हे कराय लक्षात घ्या. बोल बाकी काही मी ठेवणार नाही. पाहता 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 पाहता
Thank you.